मनोज जरांगे यांची बैठक आता सुरू झाली। अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची ही बैठक सुरू आहे। मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली जाते। मराठा आरक्षणाबाबत या बैठकीमध्ये मंथन केले जाते। मराठा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा होते। आता मनोज जरांगे या बैठकीनंतर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून। नितेश, मनोज जरांगेंची बैठक सुरू आहे, नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल? काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची मराठा सेवकांसोबत आणि आंदोलकांसोबत बैठक सुरू झालेली आहे। अंतरवाली सराटीमध्ये ही दुसऱ्या टप्प्यातील बैठक आहे। महिनाभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील जे मराठा सेवक आहेत त्यांची पहिली बैठक घेतली होती आणि त्यानुसार प्रत्येक गावामध्ये एक मराठा सेवक निवडण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं। त्यानुसार काही गावांमध्ये मराठा सेवक निवडण्यात आलेले आहेत आणि या आजच्या बैठकीमध्ये या मराठा सेवकांशी मनोज जरांगे पाटील हे चर्चा करणार आहेत। आपण जर बघितलं तर मराठा समाजातील जे प्रश्न आहेत त्यांचे आरक्षणाचे अथवा स्थानिक प्रश्न असो त्या अनुषंगाने चर्चा केली जाणार आहे। याशिवाय मराठा समाजाच्या आरक्षण जे आहे ते कशा पद्धतीने मिळेल या अनुषंगाने देखील काही नियोजन आहे ते आजच्या बैठकीतून केलं जाणार आहे आणि काही वेळापूर्वीच या बैठकीला सुरुवात झालेली आहे। साधारणतः संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे आणि त्या अनुषंगाने जरांगे पाटील हे मराठा आंदोलक आणि सेवक आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहे। नक्कीच नितेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। नेमकी आता काय चर्चा होईल, कशी चर्चा होईल हे पाहावं लागेल।